रात और दिन इस रेल के डिब्बे, रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है। रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है। जैसे दो पटरी हो वैसे साथ चले दुख सुख, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की। बड़े सुंदर भाव है अंतिम पंक्तियों में। पाप और पुण्य की गठरी बांधे, पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी जाना है। पाप और पुण्य की गठरी बांधे, पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी आना है। ये भी सोच लो हमने क्या क्या माल किया है बुक, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, 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 रेल चली है जीवन की। थैंक यू, थैंक यू। या चली है जीवन की। सामा बांध के रख लो लेकिन चोरों से होशियार रहो। जाने कब चलना पड़ जाए चलने को तैयार रहो। सामा बांध के रख लो लेकिन चोरों से होशियार रहो। जाने कब चलना पड़ जाए चलने को तैयार रहो। जाने कब सीटी बज जाए, जाने कब सीटी बज जाए सिग्नल जाए झुक, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की। रात और दिन इस रेल के डिब्बे, रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है। रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है। उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है। जैसे दो पटरी हो वैसे साथ चले दुख सुख, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की। बड़े सुंदर भाव है अंतिम पंक्तियों में।
और पुण्य की गठरी बांधे, पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी जाना है। पाप और पुण्य की गठरी बांधे, पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है। जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी आना है। ये भी सोच लो हमने क्या क्या माल किया है। छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, छुक 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 रेल चली है जीवन की, रेल चली है जीवन की, रेल चली। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूया. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे 7 वेळा नेऊया. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉक 7 वेळा फिरवूया. श्री निर्मल गणेश सार. ओम त्वमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात
श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मीनारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवू. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींवर आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ग्रहण करूया. सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून नामदेवांचा हा जोगवा निनादित आहे आणि तो तरतरेने म्हटला जातो. तिथे तिथे गोंधळी सुद्धा हा जोगवा म्हणतात आणि तो जोगवा जो मागितला आहे तो देण्याची जर आज वेळ आली आहे तर लोकांनी तो का मागू नये आणि तो का घेऊ नये.
आईला कोणतीही गोष्ट मागितली तर त्याला पैसे लागत नाही, आणि विशेष करून आपलं हित मागितलं, आपलं कल्याण मागितलं, आपला मोक्ष मागितला, त्यासाठी फक्त स्वतःची शुद्ध इच्छा पाहिजे. ही शुद्ध इच्छा आपल्यामध्ये कुंडलिनी स्वरूपिणी त्रिकोणाकार अस्थिमध्ये आहे. त्याबद्दल श्री ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे 6व्या अध्यायात सांगितले आहे की ही कुंडलिनी जागृत झाल्यावर आपल्याला योग प्राप्त होतो. सह म्हणजे आपल्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला, असा हा आपला जन्मसिद्ध योगाचा अधिकार आहे. टिळकांनी कोर्टात सांगितले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण जसं आपल्याला स्वराज्य मिळालं आहे त्यावरून हे कसलं स्वराज्य मिळालं असं कधी कधी प्रश्न पडतो. तेव्हा स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य. हा स्व कोण आहे? हा स्व म्हणजे आपल्यामध्ये बसलेला आत्मा. त्याचं राज्य आल्याशिवाय आपलं स्वराज्य संपूर्णाला येणार नाही, संपूर्णत्वाला येणार नाही. इतकंच नव्हे, पण त्याचं रूपसुद्धा विद्रूप होऊन जाईल. शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की स्वधर्म जागवावा, स्वधर्म जागवावा. तो स्वधर्म म्हणजेच आपल्यामध्ये बसलेला आत्म्याचा जो धर्म आहे तो जागृत केला पाहिजे. या महाराष्ट्राची पुण्याई आणि थोरवी सांगावी तेवढी थोडीच. त्यातून मराठी भाषेची जी किमया आहे ते आपण पाहिलंच की किती लवकर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली, आणि त्यातले हे जोगवा वगैरेचे अनेक प्रकार, लावणी आदी सगळे हे शिकून घेतले. त्याला कारण असं की आत्म्याची जागृती झाली म्हणजे संस्कृत आणि मराठी भाषा फार चटकन उमगते. म्हणजे मराठी भाषेचा आणि आत्म्याचा फार जवळचा संबंध असला पाहिजे. तसंच महाराष्ट्रात अनेक साधू संत झाले, तितके जगाच्या पाठीवर कुठेही झाले नाहीत. इतकंच नव्हे, पण ज्ञानेश्वरासारखा मोठा कवी इतक्या लहान वयात पृथ्वीच्या पाठीवर कुठेही झाला नाही. मी अनेक कवितांचे अवलोकन केलेले आहे आणि पुष्कळांशी वादविवाद केलेले आहेत, त्याबद्दल बोलले आहे, विचार केला आहे. पण ज्ञानेश्वरांसारखा एकही कवी, त्या उच्च स्थितीचं वर्णन करणारा, अमृतानुभवचा वर्णन करणारा असा उच्च कवी आजपर्यंत झालेला नाही. अशा ह्या महाराष्ट्रात कुंडलिनीची मी स्तुती करावी किंवा तिच्याबद्दल सांगावं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. कुंडलिनीचं कार्य हे नाथपंथी लोकांनी सुरू केलं होतं. त्याच्या आधी आपल्याकडे वेद आणि दुसरा म्हणजे भक्तीचा पंथ, असे 2 पंथ निघाले. वेद सुद्धा अर्थ विदपासून आलेला आहे संस्कृतामध्ये. विद म्हणजे आतून त्याची जाणीव होणे, आपले पण जाणणे, स्वतःला जाणणे. विद होणे म्हणजे तुमच्या नर्वस सिस्टमवर तुम्हाला कळलं पाहिजे की चैतन्य काय आहे. बोलाचाच बात बोलाचीच कडी नव्हे, पण तो अमृतानुभव तुम्हाला येऊन ते चैतन्य तुम्हाला कळलं पाहिजे. त्यालाच विद झालं असं म्हणतील, आणि तसाच तो वेद तुम्हाला जाणवा. ती वेळ वेगळी होती. त्यावेळेला 1-2 लोकांनाच मोठ्या मुश्किलीने आत्मसाक्षात्कार मिळत असे. तसे झाडाला सुरुवातीला 1-2च फुलं येतात. त्यानंतर भक्तीमध्ये सुद्धा
या महाराष्ट्रात अनेक लोक संत साधू उतरले आणि त्यांना समजणं सुद्धा तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण आत्मसाक्षात्कारी हो. म्हणजे नामदेवांचं उदाहरण घेतलं तर नामदेव गोरा कुंभाराला भेटायला गेले. ते म्हणजे शिंपी, हे इकडे कुंभार. संतांना जात पात राष्ट्र भाषा काही नसतं आणि त्यांना बघून म्हणतात, बघा ओळख. आणि दुसऱ्या व्यक्तीला जाणून त्याच्याबद्दल त्याचं महत्त्व सांगण्याची एक पद्धत बघा या मराठी भाषेत, की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. काय हे बोलणं ह्या भाऊबंदकीच्या काळामध्ये सहयोगाशिवाय कोणचा मार्ग तुम्हाला दिसतोय जो प्रत्येकाचे पायच ओढायच्या मागे लोक लागलेले आहेत? ते प्रेम आणि तो गौरव दुसऱ्याचा ओळखून काढणे हे फक्त एका संताला साध्य होतं. आणि संतांनी काय घरद्वार सोडलं नव्हतं. श्री तुकाराम सुद्धा घरद्वार सोडून बसले नव्हते. रामदास स्वामींनी कार्यासाठी म्हणून विवाहातनं पलायन केलं होतं, पण त्यांना कार्य करायचं होतं म्हणून तसं त्यांनी केलं. आणि ते साक्षात हनुमानाचे अवतरण होतं म्हणून ते लग्न करू शकत नव्हते किंवा त्यांची इच्छा नव्हती. तेव्हा या संसारातून निघून जाणं किंवा आपल्या जीवाला त्रास देणं नसते हे प्रकार या महाराष्ट्रात कुठून सुरू झाले मला समजत नाही. त्याबद्दल स्पष्टपणे सर्व संत साधूंनी सांगितलेलं आहे की बाबा जीवाला त्रास देऊ नका. कशाला उपास तापास करता, कशाला डोक्याला मारून घेता, कशाला कर्मकांड करता, हे कशाला करता. पण संतांना आपण वेगळं उचलून ठेवलेलं आहे. संतांना एक वेगळी स्थिती देऊन ठेवली की बाबा त्यांची अशी स्थिती होती, आम्ही तर समाजात राहणारे सर्वसामान्य लोक आहोत, तेव्हा धर्म मार्तंड जसं म्हणतील तसंच आम्ही वागणार. तेव्हा जे धर्म मार्तंडांनी सांगितलं, कारण त्यांनी वाचन बरंच केलेलं आहे, त्यांना व्यासंग आहे. मी लहानपणी कबीरांना वाचलं तर कबीर म्हणत असत, पडी पडी पंडित मूर्ख भये. तो मला समजायचं नाही की वाचून कशी मूर्ख झाले. पण मराठी भाषेत शब्द येतो, कोणत्याच भाषेत नाही, पडत मूर्ख. बरोबर वर्णन आहे बघा, पडत मूर्ख. आणखीन एक फार सुंदर म्हण आहे, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे. त्यात सगळं काही आलं. हे जे अति शहाणपण दाखवून आपल्याला धर्म मार्तंडांनी सांगितलं, त्या योगे आपण कोणत्या मार्गाला निघालो ते बघण्यासारखं आहे. ही महाराष्ट्राची दशा प्रत्येक धर्माच्या बाबतीत आहेच, पण सर्व जगाचीच ही दशा. आज ख्रिस्ती धर्माचा मूर्खपणा ह्या लोकांच्या नजरेला पडला आणि त्यांच्या चर्चमध्ये आता कोणी जात नाही. हे लोक धर्माच्या नावाने नुसते पैसे कमवतात आणि धर्माच्या नावाने ह्यांनी मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे लोक इतकी कमाई करत आहेत आणि सगळं काही पैशाचंच काम चाललेलं आहे ह्यांना समजतं. मुसलमानांचे खटकलं आहे. त्यांच्याही डोक्यात हा प्रश्न आलेला आहे, इराण इराक हे दोन्ही मुसलमान देश असून आज का भांडत आहेत? मुसलमानांचं आपापसात एवढं वैमनस्य का? आश्चर्याची गोष्ट आहे की मुलांचा बापावर विश्वास नाही, बापाचा मुलांवर विश्वास नाही, कोणाचाच कुणावर विश्वास नाही, तेव्हा देवावर कसला विश्वास आला? त्याच्याही पुढे गेलं तर आपण जैन लोकांचाही प्रकार बघतोच आहे की कोंबड्या खायच्या नाहीत, बकऱ्या खायच्या नाहीत, काय असेल ते, पण मच्छरी खायचे नाहीत आणि कीटाणू खायचे नाहीत. त्याची इतकी स्थिती की एखाद्या ब्राह्मणाला
₹1000 देऊ करायचे, आणखी त्याच्यात सगळी ढेकणं आणून ठेवायची आणि त्या ढेकणांना म्हणायचं तुम्ही या ब्राह्मणाचं रक्त प्या. रक्त पिऊन ते गळाले म्हणजे समजायचं की आपण फार पुण्यकर्म केलं, ह्या ढेकणांना आपण रक्त दिलं. मला असं विचारायचं आहे की मी काय ढेकणांना आत्मसाक्षात्कार देणार आहे का, की या बकऱ्यांना, की या कोंबड्यांना? आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलंय त्याला पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. ते गेले कुठे? शिवाजी महाराजांनी सांगितलंय मराठा ते तुका मिळवावा. म्हटलं जोडावे मराठे लोक, तर त्यांचा प्रकार वेगळाच दिसतो, ब्राह्मणांचा प्रकार दुसराच दिसतो, ख्रिस्ती लोकांचा तिसराच दिसतो. सांगायचं म्हणजे ते मर्द मराठे गेले कुठे असं बघायला गेलं तर परवा मी साडीच्या दुकानात गेले होते, तर बघितलं 25 इकडे तिकडे बसलेले फेटे बिटे घालून मराठे लोक. म्हटलं करतायत काय हे? तर म्हणे माताजी सगळे बस्त्याला बसले. बस्त्याला आहे काय प्रकार? नाही म्हणे आजकाल तलवारी बिलवारी काही चालत नाहीत, तेव्हा बस्त्यावरच भांडणं करतात. भांडणाचं कसलं तरी मूळ असायला पाहिजे ना. ही काय आपली दुर्दशा झालेली आहे. आपली तेजस्विता, आपली भक्ती, आपली श्रद्धा, ज्ञानेश्वरासारखे मोठे मोठे ह्या देशामध्ये झालेले गुरु म्हणण्यापेक्षा साक्षात अवतरणच आहेत ती. शिवाजी महाराज सुद्धा आत्मसाक्षात्कारी होते हे स्पष्ट दिसतंय. पण त्यांच्या नावाने नुसते झेंडे काढून तुम्ही काही शिवाजी महाराज होणार नाहीत. आत्मसाक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काहीच होऊ शकत नाही. जसं हे एक साधन आहे, हे साधन तयार केलं, हे यंत्रणा तयार केली सगळं काही, पण जोपर्यंत ह्याला आम्ही मेन्सला लावत नाही तोपर्यंत ह्याचा काही उपयोग नाही. तसंच जोपर्यंत तुमचा योग घटित होत नाही आणि सर्वीकडे पसरलेली ही चैतन्यसृष्टी जेव्हा तुमच्या हाताला लागत नाही, जोपर्यंत ह्या चैतन्याचा अनुभव तुम्हाला येत नाही, तेव्हा तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलंय की समर्थ झालं पाहिजे, समअर्थ झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आत्मास्वरूप आहात आणि तुम्ही आत्मास्वरूप झालं पाहिजे. हे एकीकडे चाललं असताना काही बुद्धिजीवी लोक स्वतःला काय समाजवादी, साम्यवादी, अमका तमका म्हणतात. त्यांचं म्हणे देवावर विश्वास नाही. ही दृष्टी किंवा हा दृष्टिकोन अत्यंत अशास्त्रीय आहे, अनसायंटिफिक. कारण शास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत तुम्ही पाहिलं नाही आणि त्याबद्दल तुम्ही काही माहिती काढली नाही, त्याचं अन्वेषण केलं नाही, रिसर्च केला नाही, तोपर्यंत ते आहे किंवा नाही हे म्हणणं अनधिकार झालं. त्याची पात्रता पाहिजे, आधी त्याची लायकी पाहिजे म्हणायचं की आहे किंवा नाही. पण आम्ही दारू पितो कारण आमचा देवावर विश्वास नाही, आम्ही दारुडे आहोत कारण आमचा देवावर विश्वास नाही, हे समीकरण बरोबर बसतं. कारण देवावर जर विश्वास असला तर लोक म्हणतील की मग का हो तुम्ही दारू कशाला पिता. म्हणून पहिल्यांदा देवालाच काढून ठेवलेलं बरं. म्हणजे कोणी आम्हाला प्रश्नच करणार नाही. म्हणजे काय, आम्ही फक्त गांधीजींच्या समाधीवर जाऊन फुलं चढवतो असं का, आणि त्यांनी काय सांगितलं तर तुम्ही दारू प्या म्हणून. हा जो दुटप्पीपणा आणि हा जो ढोंगीपणा आपल्या समाजात पसरलेला आहे आणि जी नाटकं आपण रोज खेळत आहोत, त्याला कारण असं आहे की आत्म्याचा प्रकाश आपल्यामध्ये नाही आणि आपण अजून अज्ञानात आहोत. परमेश्वराशी खेळ खेळतोय, साक्षात सत्यतेशी आपण खेळ खेळतोय आणि हा खेळ फार कठीण जाणार आहे आपल्याला. हळुवारपणे आपण डोळे उघडूयात, श्रीमाता यांच्या प्रतिमेकडे प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात.
जय श्री माताजी.